असं होतं कधी कधी, काय ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी इकडे मी नाश्त्यात मस्त असा खमंग ढोकळा बनवला होता आणि खरंच खूप छान झालेला, एकदम स्पंजी झाला होता ढोकळा. नंतर त्यावरती मस्त असा तडका दिला मी आणि थोडी कोथिंबीर टाकली आणि एकच नंबर दिसत होता आणि खाण्याला म्हणजे चवीला पण खूप जास्त टेस्टी झाला होता आणि मार्केटसारखा जाळीदार ढोकळा तयार झालेला. तर याची रेसिपी हवी असल्यास मला कमेंट करून सांगा. आणि नंतर मग नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही आणि सई इकडे तुम्हाला नाश्त्याला बोलवत आहे. नंतर मग भांडी वगैरे घासायची होती, थोडी नाश्त्याची वगैरे पडलेली होती आणि खरंच आज खूप जास्त वेळ झाला होता कारण की थोडा कंटाळाच येत होता मला, सकाळी उठायला पण उशीर झाला. काय माहिती आज मूडच नव्हतं काम करण्याचं, तर होतं असं कधी कधी. नंतर मग लगेचच आवरून घेतलं आणि इकडे स्वयंपाकाला लागले होते. आणि स्वयंपाकात मी पण साधा स्वयंपाक केला कारण की मला आज इच्छाच नव्हती स्वयंपाक वगैरे करायची, म्हणून मग बेसन आणि चपातीच बनवली आणि असं साधं जेवण बनवलं होतं. आणि असं जेवण करताना गावाकडची आठवण येते, मस्त शेतात वगैरे पिठलं भाकरीची मजाच वेगळी असते. असो चला, आजच्या पुरतं इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.